नमस्कार शेतकरी बंधूंनो. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आपण आज जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे की आपले जे नवीन ऊस उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा. आणि अगदी थोडक्यातच तुम्हाला ऊसाच्या लागवडीबद्दल पूर्णपणे माहिती अगदी पॉईंट वाईज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, लाईक कमेंट करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण ऊस घेतो आणि ऊसाबद्दल बऱ्याचशे जे जुने शेतकरी बांधव आहेत, जे ऊस उत्पादक आहेत, त्यांना तर सगळं माहितीच आहे. पण जे नवीन शेतकरी बांधव आहेत पण त्यांना बऱ्याचशा गोष्टीविषयी अगदी थोडंसं माहिती आहे. पण तुम्हाला ऊसाची लागवड करत असताना पूर्ण ऊसाची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आपल्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ऊस हे तृणवर्गीय वनस्पती आहे आणि साखर आणि गूळ यांच्यासाठी हा मेन स्रोत आहे, त्याला पर्याय नाही. आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये भारत आणि ब्राझील हे दोन देश हे ऊसाचं उत्पादन घेत असतात. आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य ऊसामध्ये अग्रेसर आहेत. महाराष्ट्रामध्ये नगदी पीक म्हटलं जातं ऊसाला, म्हणजेच काय की कॅश क्रॉप. आणि याच्यापासून आपल्याला साखर आणि गूळ ही दोन मुख्य उत्पादनं मिळत असतात. आता हे ऊसाचं उत्पादन घेत असताना 6 पॉईंट आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आणि ते पॉईंट कोणते आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाचा हंगाम, म्हणजेच लागवडीचा हंगाम. आणि ह्याच्यामध्ये पहिला हंगाम आहे तो म्हणजे की आडसाली ऊस. आणि हा आडसाली ऊस आहे तो जुलै ते ऑगस्टच्या दरम्यानचा जो हंगाम आहे यामध्ये तो घेतला जातो, याची लागवड केली जाते. आणि हा 16 ते 18 महिन्यांचा ऊस असतो. याचा पिरियड 16 ते 18 महिन्याचा असतो. अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं आणि दर्जेदार असं उत्पादन आपल्याला तिथे मिळतं. दुसरे जे आहे ते म्हणजे की पूर्व हंगाम. आणि हा जो हंगाम आहे तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा 14 ते 15 महिन्याचा हंगाम आहे. आणि ह्या हंगामामध्ये पण बरेचसे ऊसाची लागवड केली जाते. आणि तिसरा जो हंगाम आहे तो म्हणजे ऊस लागवड, म्हणजे ऊसाची सुरुवात, ऊस सुरू म्हणतो आपण त्याला. आणि ती जी 12 महिन्याची लागवड असते, हंगाम असतो. आणि ह्याच्यामध्ये ही लागवड जी आहे ती 15 जानेवारी टू 15 फेब्रुवारी ह्या दरम्यान ती केली जाते. असा हा 3 हंगामामध्ये ऊसाची लागवड केली जाते. आता त्याच्यानंतरचा दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे हवामान आणि जमीन. आता ऊसासाठी हवामान जे लागतं ते उष्ण आणि दमट असं हवामान लागतं. आणि 21 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस पर्यंत जे तापमान आहे हे ऊसाच्या पिकासाठी अत्यंत पोषक असं त्याच्यामध्ये धरलं जातं. आणि हे तापमान योग्य तापमान ऊसासाठी असतं. आणि त्यासाठी जमीन जी लागणारी असते ती म्हणजे की काळी कसदार जमीन लागते आणि मध्यम आणि जी पाणी निचरा होणारी जी जमीन आहे आपण म्हणतो त्याला, अशी जमीन ह्या ऊसाच्या लागवडीसाठी लागते. आता तिसरं जे आहे ते लागवड पद्धत. आता ह्या लागवड पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्वच्या साहाय्याने 3 ते 4 फुटाच्या सऱ्या खणल्या जातात. आणि त्याच्यामध्ये 1 डोळा पद्धत, 2 डोळा पद्धत आणि डायरेक्ट रोपं नर्सरीतून आणून त्याची लागवड केली जाते. आणि ह्याचा व्हिडिओ मी ह्या अगोदर यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे की लागवड करत असताना कोणत्या पद्धतीनं आणि कोणत्या पद्धतीचा वापर करावा जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला तिथं मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की तिथं जाऊन बघा. आणि अशा पद्धतीनं ऊसाची जी लागवड आहे ही केली जाते. आता चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन. खत व्यवस्थापन करत असताना ऊसाला नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या 3 मुख्य अन्नद्रव्यांची जास्त गरज असते. आणि ही 3 मुख्य अन्नद्रव्ये ही 3 ते 4 टप्प्यामध्ये ऊसाला दिली जातात. हे लागवड करताना बाळभरणीमध्ये
आणि शेवटच्या स्टेजमध्ये अशा पद्धतीनं ही दिली जातात. तिसरं आहे ती पाणी पद्धत. म्हणजे ऊसाला पाणी देत असताना ऊसाला भरपूर पाणी लागतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाण्याचा वापर जो आहे किंवा अपव्यय टाळण्यासाठी आपण तिथं ठिबक सिंचनाचा वापर करू शकतो आणि अशा पद्धतीनं पाणी आणि खत व्यवस्थापन केलं जातं. आणि त्याच्यानंतरचा जो 5वा पॉइंट आहे तो म्हणजे आहे की बेनं कोणतं वापरावं, म्हणजे की जे वाण आहेत ऊसाचे ते कोणते घेतल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त तिथं उत्पन्न मिळतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 वाण प्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय आहेत. ते म्हणजे की M8632 आणि दुसरे जे वाण आहे ते म्हणजे को M0265. ही अतिशय लोकप्रिय आणि जास्तीत जास्त उत्पन्न आणि उत्पादन देणारी वाण आहेत आणि याची लागवड पूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते. आणि अशा पद्धतीने या 5 पॉइंटमध्ये ऊसाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते हे जर समजून घेतलं तर जास्तीत जास्त नवीन जे शेतकरी बांधव आहेत त्यांना हा फायदा होतो. आता सगळ्यातला शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे की त्याचा उपयोग कशासाठी होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ऊसाची लागवड ही मुख्यत्वे करून साखर आणि गुळ यांच्या उत्पन्नासाठी केली जाते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला रस प्यावासा वाटतो आणि तो रस म्हणजे या ऊसापासून मिळतो. तिसरं जे आहे ते इथेनॉल निर्मितीसाठी केलं जातं. चौथं जे आहे ते म्हणजे की त्याचं जे पाचट उरतं त्या पाचटाचा उपयोग पुठ्ठे आणि कागद करण्यासाठी केला जातो. आणि त्याच्यातलं शेवटचं जे आहे ते म्हणजे की त्याच्या जे ऊसाचं शेंडा असतो त्याचा आपल्या जनावरांसाठी चारा म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. आणि अशा पद्धतीनं ऊसाची लागवड करत असताना हे छोटे छोटे पॉइंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर त्याचा फायदा हा आपल्याला नक्की होतो. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जर घ्यायचे असेल तर आपल्याला सुरुवात ही अशा छोट्या पॉइंटमधून केली पाहिजे आणि त्याची माहिती आपण जितकी जास्त घेऊ तितका फायदा आपल्याला आपल्या लागवडीमध्ये आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये होतो. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त जे आपले नवीन ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा एक छोटासा उद्देश ठेवून हा व्हिडिओ केलेला आहे. आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.